काळ, काम आणि वेग. लेखक जयंत अनंत देशपांडे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. काळ, काम आणि वेग. मित्र हो, आमच्या पिढीतल्या लोकांना विद्यार्थी दशेत काळ, काम आणि वेग या प्रकारानं खूपच पिडलेलं होतं. अलीकडं शिक्षण पद्धती बरीच बदललेली आहे, त्यामुळं या प्रकारावरची उदाहरणं कदाचित अभ्यासक्रमात नसतील सुद्धा. जुन्या काळी विद्यार्थ्यांनी पाण्यानं कितीतरी हौद भरले असतील आणि त्या हौदांचे नळ शिक्षकांच्या इच्छेनुसार उगाचच सोडले असतील आणि किती वेळात ते रिकामे झाले याची उत्तरं पण शोधली असतील. त्यात हजारो लिटर पाणी वाया पण गेलं असेल. दोन आगगाड्या एकमेकाला किती वेळात क्रॉस करतात ही गणितं पण सुटता सुटत नव्हती. प्रवासाचा आनंद कसा मिळणार नाही याची तजवीज अशी उदाहरणं नक्कीच करत होती. पण पुलाखालून कितीही पाणी वाहून गेलं असलं तरी काळ, काम आणि वेगाचं महत्त्व नक्कीच कमी झालेलं नाही. मित्रहो, काळ हा व्यापक शब्द. त्याचा उल्लेख शिक्षणाच्या अगदी सुरुवातीलाच येतो. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांशी दोन हात करूनच शिक्षणाचा आरंभ होतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मी शाळेत जातो इच्छा नसूनही हे वाक्य भूतकाळ आणि भविष्यकाळात लिहा असे प्रश्न आपण परीक्षेत सोडवले असतीलच. पण केवळ व्याकरणात, गणितात शिकून काळाचा महिमा उमजतो का? नक्कीच नाही. तर तो आपल्याला अनुभवातून शिकावा लागतो. ठेच लागली की माणूस शहाणा होतो तसा. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिल्यावर काळाची महती हळूहळू उलगडायला लागते. इतिहास आणि काळांचा जवळचा संबंध. इतिहासातल्या अनेक राजा महाराजांचे काळ लक्षात ठेवणं म्हणजे जटिल समस्या. काल परत्वे मनुष्यानं केलेली प्रगती, अनेक राजवटींचा काळाबरोबर झालेला उत्कर्ष किंवा ऱ्हास हे सगळं लक्षात ठेवून ऐनवेळी ते परीक्षेच्या वेळी आठवणं हेही एक दिव्यच. काळ वेळ पाहून वागावं हे वाक्य आपल्या आईबाबांनी कितीतरी वेळा उद्गारलं असेल. वेगवेगळ्या संदर्भात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत असे अनेक परिणामविरहित उपदेश आपले ज्येष्ठ करत असतात आणि करत राहतीलही. मित्रहो, वेळ मात्र कुणाची वाट पाहत नाही. एकदा वेळ हातातून निसटली की फिरून ते हातात येत नाही. वेळेचं महत्त्व वेळीच ओळखायला हवं, नाहीतर पश्चात्तापाची वेळ येते. वेळेप्रमाणे आणि वेळीच निर्णय घ्यावे लागतात. गतकाळात घेतलेल्या चूक निर्णयाचं माणसाला विस्मरण होत नाही. त्यावेळी तो निर्णय घेतला नसता तर योग्य झालं असतं अशी कायमची रुखरुख मनाला लागून राहते. वर्तमानात घेतलेले निर्णय चूक की बरोबर हे भविष्यात कळतं. पण परिस्थितीनुसार निर्णय तर वेळेवर घ्यावेच लागतात, इच्छा असो किंवा नसो. मग काळ आणि वेळ दोन्ही सारखेच आहेत का भिन्न? कालमापन ही एक निरंतर प्रक्रिया आणि त्यानं काळ सुद्धा मोजला जातो आणि वेळ सुद्धा. काळ या शब्दसंपदेत वेळ समाविष्ट होते, पण वेळेत काळ समाविष्ट होणं हे काही योग्य वाटत नाही. काळ ही व्यापक संकल्पना आहे, तर वेळ ही निश्चित, स्पष्ट आणि विशिष्ट ठरते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही उक्ती काळ आणि वेळ यातली भिन्नता स्पष्ट करते. अर्थात यातला काळ या शब्दाचा अर्थ मृत्यू असा अभिप्रेत आहे. सत्यवानाचे प्राण त्याच्या जिवंत राहण्याच्या कालखंडाप्रमाणे हरण करण्यासाठी जेव्हा यमराज आले त्यावेळी सावित्री सत्यवान आणि त्याच्या मृत्यूमध्ये उभी राहिली आणि तिच्या प्रेम आणि सतीत्वामुळं वेळ टळून गेली. जुन्या राजवटीचा, कालखंडाचा, युगांचा विचार करताना काळ हा शब्द स्वैरपणे वापरला जातो. सत्ययुगाच्या काळी पापाचं प्रतिशत 0 होतं. रामायण काळात श्रीरामांनी रामराज्य आणलं. महाभारत काळी स्वार्थ, दुराचार, सत्ता लालसा, व्यभिचार बळावला होता.
एकेकाळी भारतात खूपच संपन्नता होती, इत्यादी इत्यादी असे उल्लेख आपण नेहमीच ऐकतो आणि करतो सुद्धा. थोडक्यात काय, मी तुझ्या घरी सकाळी 8:30 वाजता येईन, हा संदर्भ निश्चित आहे आणि त्यात विशिष्ट वेळेचा उल्लेख केलाय. तू सोमवारी येतो म्हणालास आणि आज गुरुवारी उगवतोयस. यात वेळ नाही तर काळाचा उल्लेख म्हणता येईल. सोमवार ते गुरुवार यातलं कालमापन 4 दिवसांचं, पण सोमवारी किती वाजतापासून ते गुरुवारी किती वाजेपर्यंत हे विशिष्ट उल्लेख त्यात नाहीत. पण मित्रांनो, गंमत अशी आहे की दोन्हीचं मोजमाप होतं. वेळेसाठी सेकंद, मिनिट, तास या गोष्टींचा विचार केला जातो. काळासाठी दिवस, आठवडा, महिना, वर्ष, तप अशा गोष्टींचा कालमापनासाठी आधार घेतला जातो. आता बघा, वेळ मारून नेणं ही खुबी अनेक व्यक्तींमध्ये दिसून येते. आर्थिक कर्जबाजारी लोकांना तर याची नितांत गरज असते. मला एखाद्याकडून माझेच 500 रुपये घ्यायचे असतील तर देणारा आई आजारी आहे, मुलाची फी या महिन्यात द्यायची आहे, पुढच्या महिन्यात नक्की देतो अशी कारणं सांगून वेळ मारून नेतात. पण ते पुढं काळाच्या तडाख्यात नक्कीच सापडतात. कालांतरानं अशी उधारी त्याला द्यावीच लागेल. जो वेळेला कामी येतो तो खरा मित्र, ही उक्तीही आपण ऐकतो, वाचतो. ही प्रक्रिया एकमेकांसाठी नित्यनेमानं राबवली तरच तिथं मैत्री नांदणार. माझी आणि त्याची मैत्री 25 वर्षापासून अतूट आहे, तेव्हा वेळ ही काळात रूपांतरित होते. इतकं स्पष्टीकरण दिल्यावर सुद्धा काळ आणि वेळ पूर्णपणे एकमेकांपासून वेगळे आहेत हे 100% सिद्ध होत नाही. तरी पण त्यात काहीतरी साधर्म्य मात्र नक्कीच आहे. श्रोतेहो, या संदर्भातलं आणखी एक परिमाण म्हणजे वेग. आजचं युग गतिमान झालंय. वेग, गती ही काळाची गरज झालेली आहे. पूर्वी मामाच्या गावाला जायचं म्हणजे 5-6 तास बसनं प्रवास करावा लागायचा, तेही बस वेळेवर आली तर. आता प्रवास मात्र अत्यंत गतिमान झालाय. वाहनाच्या गतीमध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. विमान प्रवासानं दुसऱ्या देशात सुद्धा काही तासात आपल्याला पोहोचता येतं. वेग या संकल्पनेला इतकी गती प्राप्त झाली आहे की त्यामुळं ग्रहताऱ्यांमधलं अंतर कापणं सहज शक्य होत आहे. याच वेगानं जर प्रगती होत राहिली तर 2 वस्तूमधलं अंतर ही सुद्धा भ्रामक कल्पना राहील की काय असं वाटतं. या प्रगतीला फाटा देणारी गोष्ट म्हणजे मनामनातली अंतरं. ती कमी करण्याचं शास्त्र अद्याप विकसित झाल्याचं काही दिसत नाही. शास्त्र जेव्हा अतिप्रगत होतं तेव्हा ते शस्त्राचं काम करू शकतं. शस्त्रानं शस्त्रक्रियाही होऊ शकते आणि जीव पण घेतला जाऊ शकतो. अण्वस्त्रयुग त्याचं उत्तम उदाहरण ठरू शकतं. सृष्टीची निर्मिती होऊन ती आजच्या स्थितीत पोहोचण्याकरता लाखो वर्ष लागली आहेत, पण ते नष्ट व्हायला काही क्षण सुद्धा पुरेसे आहेत. प्रगतीच्या वेगानं ते सिद्ध करून दाखवलंय. असं म्हणतात की प्रकाशाचा वेग जगात सगळ्यात वेगवान आहे आणि निर्वात प्रदेशात तो आणखीनच जास्त असतो. तरीही मनाच्या वेगाचा थांग अद्याप कोणालाच लागलेला नाही. त्याच्या वेगाचं मोजमाप अद्यापही कुणाला करता येत नाही. भेरभिरणाऱ्या मनाला काबूत ठेवण्यासाठी आणि त्याला एकाग्र करण्यासाठी नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वर प्राप्ती, भक्तिमार्ग, योगाभ्यास, सेवाभाव इत्यादी संकल्पना उदयाला आल्या. पौराणिक काळात सगळं काही निवांत होतं असं नाही. अणूपासून ब्रह्मांडा एवढा होत जाणारा, मनाला मागं टाकून ज्याच्या गतीला तुलना नाही असा पवनपुत्र हनुमान, मनोवेगानं त्रैलोक्यात क्षणात भ्रमण करणारा नारद, किंकर्तव्यमूढ अर्जुनाला संपूर्ण विश्वरूप दाखवणारा श्रीकृष्ण, कमंडलूतलं पाणी हातात घेऊन मंत्रोपचारानं
दुष्ट प्रवृत्तीला भस्म करणारे कोपिष्ट ऋषीमुनी, स्थितिस्थापकता, वेग, काळ आणि भौतिक शास्त्रीय नियमांच्या पलीकडे होते. अलीकडं पुराणातल्या अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी स्वशास्त्र घडताना दिसतात. त्यांची शास्त्रीय कारणं उद्घोषित करून पुराणात त्यांची कारणं कथन करण्याची किंवा जाणून घेण्याची तसदी घेतली जात नव्हती. योग, तपश्चर्या, आंतरिक शक्ती असं त्याचं नामकरण केलं जायचं. परग्रहावर पोहोचण्यासाठी मानवाला किती खटाटोप करावा लागतो, त्याचं पृथ्वीपासून अंतर, त्या ग्रहावरचं गुरुत्वाकर्षण, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, गती, अशा अनेक गोष्टींचा शास्त्रीय अभ्यास त्याला वर्षानुवर्ष निरंतर करावा लागतो. मानवी मन मात्र क्षणात असमंतात भरारी मारून येऊ शकतं आणि कवी मनाचा तर विचारच करायला नको. मिती किंवा डायमेन्शन याचं संपूर्ण ज्ञान ब्रह्मांडातले अनेक रहस्य उलगडू शकतात. अद्याप सर्वसामान्य व्यक्ती 3 डायमेन्शन पर्यंत विचार करू शकतो, तरी पुढची मिती शास्त्रज्ञ अभ्यासत आहेत. कदाचित त्यामुळं पंचमहाभूत, परमेश्वर, भूत, वर्तमान, भविष्यात काय दडलेलं आहे त्याची उकल होऊ शकेल. खरं तर काळ, वेळ, वेग या किंवा तत्सम संकल्पनांचं पूर्णपणे आकलन होणं आणि त्यापासून यथोचित निष्कर्षापर्यंत पोहोचणं यासाठी बुद्धी, मनाची एकाग्रता, अथक परिश्रम, ध्यास यांची नितांत आवश्यकता आहे आणि त्यातूनच ज्ञान प्रकाशमय होतं. मित्रहो, आज आपण ज्या स्थितीत पोचलेलो आहोत तिथून पुढं लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. अशा अनेक ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असलेली विजिगीषू वृत्ती मानवापाशी नक्कीच आहे. तिचा योग्य तो वापर केला, संशोधनासाठी योग्य काळ दिला तर अनेक रहस्य उलगडण्याची अपेक्षित वेळ येऊ शकेल. त्यासाठी प्रगतीचा वेग, दिशा किंवा गती सुनिश्चित करावी लागेल. पण काही रहस्य गुलदस्त्यात राहिलेली बरी असंही वाटून जातं. सद्यपरिस्थितीत जन्म, मृत्यू आणि या ब्रह्मांडाला नियंत्रित करणारी शक्ती या रहस्यांच्या आजूबाजूला सुद्धा मानव फिरकू शकलेला नाही. ती काळाच्या उदरात गडप आहेत. ती सगळी रहस्य उलगडली तर मानवी जीवनातलं अंतिम सत्य म्हणजे ईश्वरीय अस्तित्वापर्यंत मानव पोहोचू शकेल का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. कदाचित अशी रहस्याची उकल नवीन रहस्याला तर जन्म देणार नाही ना. उत्पत्ती आणि लय हेच तर अंतिम सत्य आहे. कृष्णविवरात असंख्य ग्रहमालिका, आकाशगंगा इत्यादी गडप होतात आणि त्या पेटाऱ्यातून नवीन काहीतरी बाहेर निघेल ही शक्यताही नाकारता येत नाही. कारण स्थित्यंतर बदल, एकाची जागा दुसऱ्यानं घेणं हे सृष्टीचे कायमस्वरूपी आणि अलिखित नियम आहेत. त्यात नियमबाह्य हस्तक्षेप योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल. काहीही हो, पण प्रगती आणि अधोगती यांच्या तळाशी काळ, वेळ, वेग, गती आणि मिती ह्याच संकल्पनांचं अध्ययन रुजलेलं आहे हे मात्र निश्चित. कालाय तस्मै नमः या ललित बंधाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक जयंत अनंत देशपांडे, नागपूर. लेखन रविवार 10 सप्टेंबर 2023. त्यांचा मोबाईल नंबर 8600
666815. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.